गुड मॉर्निंग सगळ्यांना. जर तुम्ही एकाच टाईपची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आणि शिवाय हेल्दीही आहे. रेसिपी चालू करण्या अगोदर जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपी चालू करूयात. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि थोडी मसूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे. तर 4-5 पाण्याने डाळी आणि तांदूळ धुवून घेतला आहे आणि 10 मिनिट ठेवलं होतं मी सोक करून. तर कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं मी. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं आणि 2 तेजपत्ता घालून घ्यायचे आहेत. जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये थोडासा 7-8 पाकळ्या वाटून घेतलेला लसूण घ्यायचा आहे. लसूण लालसर झाला की याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला एक कांदा टाकून घेतला आहे मी. कांदा 1 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे मी बटाटे आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. बटाटे थोडेसे जास्तच घातले आहेत कारण मलाही आवडतात आणि माझ्या मुलीलाही बटाटा आवडतो खिचडीमधला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता भाज्यांचं प्रमाण कमी जास्त. बटाटा थोडा 1-2 मिनिट परतून घेतल्यानंतर एक बारीक टोमॅटो मी कापून घेतला आहे आणि 2 मिरच्या कट करून त्या टाकून घेतल्या आहेत मध्ये. सगळ्या भाज्या 1-2 मिनिट परतून घेतल्या आहेत आणि फक्त मी हळदीचा वापर केलेला आहे खिचडीसाठी. हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं परतून घेताना. आणि नंतर राईस आणि डाळी ज्या भिजवून ठेवलेल्या होत्या मी ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे मध्ये. 2-3 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या एका स्टेपमुळं खिचडीला चव खूप छान लागते. थोडंसं पाणी सोक होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे मध्ये. आणि गरम पाण्याचाच खिचडीसाठी यूज करायचा आहे. तर मी पाणी गरम करून घेतलेलं टाकून घेतलं आहे खिचडीमध्ये आणि वरतून मीठ आणि 1 चमचा तूप घातला आहे, चवीपुरतं मीठ. आणि बॉईल होजेपर्यंत मी झाकण लावलं नव्हतं खिचडीसाठी कुकरला. तर 1 बॉईल आल्यानंतर झाकण लावून घेतलं होतं मी. दोन 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खिचडी तयार आहे. तर कांदा पापड आणि लोणच्याबरोबर खूप छान चव लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या पद्धतीने तुम्ही खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.